सर नमस्कार. मी परमेश्वर गुणाजी डिग्रसे, राहणार लातूर येथून. तुम्ही जे काही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे प्रोडक्ट यूज केले आहेत तुमच्या प्लॉटसाठी, त्याचा सर्वे करण्यासाठी आलोय. तर सर, सर्वप्रथम तुमचं नाव, गाव आणि पत्ता एक वेळेस सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. ॲट पोस्ट कोरेगाव मूळ, तेल हवेली, डिस्ट पुणे, फ्रॉम नियर ओरुळी कांचन. तर सर, तुम्ही जे तुमच्या प्लॉटसाठी आपल्या कंपनीचे ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे प्रोडक्ट यूज केले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझ्या प्लॉटला मिरची कलर कॅप्सिकम, त्याला बोकड्या रोगाचं प्रमाण वाढलं होतं. ग्रीन प्लॅनेटचं व्हायरोसॉलची फवारणी दर 10 दिवसाला घेतली. व्हायरोसॉल सगळं स्प्रिडॉल 90चा पण स्प्रे घेतला, मिक्स दोन्हींचा. तर बोकड्या रोग 25% म्हणजे 25%च प्लॉट मध्ये राहिलाय, जो वाढला होता. तो म्हणजे 75% कमी झाला, कव्हर झाला, 25% आहे. आणि प्लॉटची एक लाईफ वाढली, म्हणजे जेणेकरून रासायनिक वर जो प्लॉट चालतो 4-5 महिने, तो एक 8 महिने अजून, म्हणजे 8 महिने चालतो प्लॉट. 8 महिने चालतो डबल प्लॉट. आणि वरती फळांची वगैरे सेटिंग व्यवस्थित आहे. फळांची सेटिंग व्यवस्थित आहे. तर सर, आता तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज केलेत आतापर्यंत या प्लॉटला, आणि कधीपासून यूज केलेत? आता तुम्ही सुरुवातीपासून यूज केलेत का मधातूनच चालू केलेत? एक 4 महिन्यानंतर मी ग्रीन प्लॅनेटचं चालू केलं. 4 महिने रासायनिक वापरायचो. ग्रीन प्लॅनेटचं चालू केल्यानंतर एक 50% रासायनिक, 50% ग्रीन प्लॅनेट, असं शेड्यूल ठेवलं. तर सर, ज्या वेळेस तुम्ही ग्रीन प्लॅनेट यूज करायचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं की तुमचा प्लॉट अजून किती दिवस चालणार आहे? बोकड्या रोग प्लॉटला वाढत चालला होता, त्यामुळे मला असं वाटत होतं की प्लॉट 1-1.5-2 महिने चालेल फक्त. कारण की बोकड्या रोगाचं प्रमाण जास्त वाढत चाललं होतं, त्यामुळे प्लॉट लय दिवस चालेल असं वाटत नव्हतं. नंतर ग्रीन प्लॅनेटचं व्हायरोसॉलचं स्प्रे वगैरे व्यवस्थित ठेवले. टॉनिक पण घेतली का सोबत? हा, टॉनिक पण घेतले. ग्रो ब्लूम नायट्रोकिंग, त्यांनी पण टॉनिक, आणि त्याच्यानंतर भूमी पॉवर हे दाणेदारचं पण यूज केला. त्याच्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं? मालाची साईज वाढली, वरती फळांची कळ्यांची सेटिंग व्यवस्थित वाढली, झाडांची ग्रोथ वाढली, आणि झाडांचा पानाचा जो काळेदारपणा आहे, टवटवीतपणा आहे, तो वाढला. टवटवीतपणा वाढला. तर सर, ज्यावेळेस तुम्ही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं प्रोडक्ट यूज करणार होता, त्यावेळेस तुमच्या झाडाची हाईट किती होती? प्लॉटची झाडांची एकदम 3.5 ते 4 फूटच्या आसपास. एखाद्या झाडाला हात लावून दाखवा, तिथवर हाईट होती. त्याच्यानंतर इथपर्यंतच अशी होती, तिथपर्यंत होती का ग्रीन प्लॅनेटचं यूज? आणि नंतर यूज चालू झाल्यानंतर एवढी हाईट झालेली आहे. सर, मी ज्यावेळेस पहिल्या सुरू तुमच्याकडे बघण्यासाठी आलो होतो प्लॉट तुमचा, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं होतं की तुमच्या जी वाढाचा जो काही फुटवा आहे किंवा ग्रोथ आहे, ते पूर्णपणे जाग्यावरती स्टॉप झालेला होता. तर आपण ज्यावेळेस ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं प्रोडक्ट यूज केला, त्याच्यानंतर जो ग्रोथ होता झाडांचा आणि फुटवा होता, फुटवे वाढले, ग्रोथ वाढला, आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये काय फरक पडला? उत्पादनामध्ये एक आठवड्याला 100 किलो माल वाढला माझा. आठवड्याला 100 किलो माल वाढला. तर सर, तुम्ही हे जे काही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचं प्रोडक्ट यूज केले, त्याच्याबद्दल समाधानी आहात का? हो, आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांना तुमच्याकडनं काय सजेशन द्याल तुम्ही? ग्रीन प्लॅनेट वापरायला काय हरकत नाहीये. मालाची साईज वाढते, क्वालिटी चांगली राहते मालाची, आणि जे ग्रीन प्लॅनेटचं प्लॉट जास्त दिवस चालतो रासायनिकपेक्षा जास्त दिवस चालतो. म्हणजे त्याची लाईफ डबल होते. नंतर मालामध्ये आपल्याला उत्पन्न पहिल्यापासून डबल भेटतं. म्हणजे रासायनिकच्या जवळपास एक 80% जास्त बेनिफिट आपल्याला मिळू शकतं. जर पहिल्यापासून, आता मी काकडीला पहिल्यापासून तुमचं ग्रीन प्लॅनेटचं वापरतोय, तर फुटवे वगैरे चांगले झाले आहेत काकडीचे. ओके. तर सर, आता ह्या साईडला आपलं प्लॉट पण जबरदस्त आहे. जवळपास मला वाटतं हाईट 10 फुटाला आहे. 10 ते 11 फूट 10 ते 11 फूट झाडांची हाईट आहे. आणि जी काही आता आपला प्लॉट किती महिन्याचा आहे सर? प्लॉट एक 5 महिने आले असतील. 5 महिन्याचा प्लॉट आहे, आणि अजून जवळपास 3 महिने चालेल प्लॉट. सर, एका मिरचीचं वजन किती ग्राम आहे? एका मिरचीचं वजन 200-250 ग्रॅम आहे. 200-250. आपल्याकडे वजन काटा आहे आणि माल तोडणी चालू आहे. आपण त्याचं वजन करून बघू आणि शेतकऱ्यांना पण दाखवू आपल्या. ओके सर, आता आपण मिरचीचं वजन केलं ह्या. तर आपली मिरची भरते 220 ग्रॅम. सर, ती मिरची थोडंसं उचला, म्हणजे आपला जो तराजू आहे तो 0 आहे का ते कळू द्या. -10 आहे सर. 0 करा सर, ठेवा सर.
232 ग्रामची 32 एक ग्रॅमची मिरची एक म्हणजे मिरची. जवळपास पाव किलोची एक मिरची आहे. हा. ओके सर. आणि ज्यावेळेस तुमचा प्लॉट रासायनिक वरती होता त्यावेळेस मिरचीचं वजन किती होता? 180-190 ग्रॅमच्या आसपास भरायचं पिवळी, आणि पिवळी लाल 130-140, 150च्या रेंज मध्ये भरायची. 150च्या रेंजमध्ये. ओके सर. सर आपण जे ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टचं प्रोडक्ट यूज केलात त्याच्याबद्दल मी परमेश्वर गुणाजी डिग्रसे, राहणार लातूर,